या सोहळ्याचे अध्यक्ष लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांची इथे उपस्थिती होती। त्यांची स्वतःची पत्रकार परिषद ठीक 12:30 वाजता असल्यामुळे त्यांना इथून जावं लागलं। त्यांच्या उपस्थितीची नोंद या कार्यक्रमासाठी आपण निश्चितपणे घेणार आहोत। ज्यांच्यासाठी केला अट्टहास ते या पुस्तकाचा मानबिंदू, ज्यांच्यावरती पुस्तक लिहिलं गेलं, त्या पुस्तकामध्ये एक शब्द खूप छान वापरलाय, शिक्षण महर्षी पुस्तक न वापरता नाव त्याला शिक्षण तपस्वी असं नाव दिलं गेलं। महर्षी खूप झालेत, सम्राट त्याच्याहून जास्त झालेत, परंतु अलीकडे तपस्वी कोणी उरलं नाही आणि म्हणून मग कदाचित संभाजी बिरादर साहेबांमधला तपस्विता आमच्या शेख निजाम यांना दिसली असावी आणि म्हणून या पुस्तकाचं नाव शिक्षण तपस्वी संभाजी बिराददार असं ठेवलं गेलं। ते समर्पक, सार्थ, प्रेरणादायी, आशावादी आणि ऊर्जा देणार आहे असं वाक्य मला वाटतं। या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम अधिकारी, माझे मार्गदर्शक आदरणीय राहुलजी आत्राम सर, ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते माझे स्नेह मित्र, मार्गदर्शक, ज्येष्ठ कवी आदरणीय श्रीनिवासजी मस्के सर, बिरादर सर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब जे बाहेर देशातून इथे उपस्थित झाले, त्यांची जावई, त्यांची कन्या, त्यांची दोन्ही मुलं, सून आणि नात, म्हणजे इथं त्रिवेणी संगम आहे। 3 पिढ्या आपल्या समोर आहेत आणि या 3 पिढ्याचा वारसा घेऊन हा सोहळा आपल्या सर्वांच्या समोर सादर होत आहे, साजरा होत आहे। आदरणीय जांभरुणकर सर, ज्यांच्या सानिध्यात मला 11वी-12वी शिकता आली, ते माझे प्राचार्य माननीय गोविंदरावजी मेधे सर आणि उपस्थित सर्व विचार मंच, आदरणीय गजभारे साहेब इथं आहेत, ज्यांच्या सानिध्यामध्ये असंख्य विद्यार्थी घडली। मराठवाडा साहित्य परिषदेचे नांदेड शाखेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, प्रसिद्ध उद्योजक बालाजी इविदार सर, आमचे मित्र सोडीजी आणि आपण सर्वच जण, नांदेड महानगरातून आलेले पत्रकार बांधव, शिरपूर परिसरातील माझे सगळे स्नेह पत्रकार बंधू, हा शिक्षण तपस्वी प्रकाशन सोहळा अर्थात या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जाहीर केलंय। या पुस्तकाला मीही शुभेच्छा देतो। हे पुस्तक का लिहिलं गेलं, हे पुस्तक का लिहावं वाटलं, याची असंख्य उत्तरं या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळतील। एक ध्येयवेडा तरुण मांजरी सारख्या ग्रामीण भागातून नांदेडला येतो, उदगीरला शिक्षण पूर्ण करतो, गाव शिवातून जगत असताना स्वतःच्या रोजीरोटीसाठी त्याला काही कमी नव्हतं। 60-65 एकर जमीन घरी असतानाही काहीतरी वेगळं करण्याची उर्मी एखादा तरुण जेव्हा बांधतो, मनामध्ये त्याची खुणगाट बांधतो, तेव्हा अशा शिक्षण संस्था उभ्या राहतात। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संभाजी बिरादर साहेबांनी उभ्या केलेल्या सगळ्या शाळा आहेत असं मला वैयक्तिक वाटतं। आज शिक्षणात काय चाललंय तर आज शिक्षण भांडवलशाहीच्या हातामध्ये बसलंय। आज शाळा ज्या उभा टाकतात त्या सगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या आहेत। पैसा गुंतवायचा आणि पैसा कमवायचा, या पलीकडे तिथे दर्जा उरला असं वाटत नाही। इंग्रजी माध्यमांच्या असंख्य शाळा ज्या बाहेरच्या आहेत त्या आपल्या नांदेड शहरामध्ये आल्या, उभ्या राहिल्यात। तिथल्या मुलांची शैक्षणिक प्रगती पाहिली तर आपल्याला कधी कधी हसू येतं, इतकी चेष्टा करावी असा शिक्षण सम्राटाचा हायदोस घातला जात असताना संभाजी बिरादर सारखा प्रामाणिक माणूस जो मातीतून माती घडवण्यासाठी या नांदेडमध्ये दाखल झाला आणि मग एक कुसुम नावाचं शिक्षणाचा वटवृक्ष तुमच्या समोर दिला, त्याबद्दल आपण सगळ्यांनी आदरणीय बिरादर साहेबांचं टाळ्या वाजवून स्वागत करायला हवं। या पुस्तकाची प्रस्तावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध विचारवंत श्रीपाल सबनीस सरांनी लिहिली। सबनीस सर असं कोणालाही प्रस्तावना देत नाहीत, हा त्यांचा पायंडा आहे। परंतु या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना देताना एक वाक्य फार मस्त लिहिले की हे पुस्तक आत्मचरित्र नाही। निश्चितच हे पुस्तक आत्मचरित्र नाही, तर एका कर्तृत्ववान माणसाचा, त्याच्या कार्याचा हा शब्द रूपाने केलेला गौरव आमच्या शेख निजाम गवळगावकर यांनी केला आणि म्हणून हे पुस्तक अधिक वाचनीय
अधिक प्रभावी आहे असंही मला वाटतं. हे मस्त आहे की हे पुस्तक मूल्याधिष्ठित शिक्षणाचं स्वरूप आहे. म्हणजे केवळ पुस्तक लिहून संपलं का? पैलू तुमच्या समोर येतात. ते पैलू जेव्हा एखादा माणूस शाळा सुरू करतो तेव्हा ती सुरू करत असताना त्याच्या मनात जे काही विचार असतात ते विचार आपण शिक्षक म्हणून पगार उचलताना अनुभवला तर आपल्याला कळलं की कुसुम नावाचं वृक्ष उभा करताना संभाजी बिरादार यांना किती कष्ट उपसावे लागले असते. आपल्या हातात पैसा नसतो, अशा वेळी अशी शिक्षणाची शाळा उभा करत असताना अनुदान मिळवण्यासाठी केलेले कष्ट या पुस्तकातनं तुम्हाला जागोजागी अनुभवायला मिळतील. बिरादारांनी हे पुस्तक उभा करण्यासाठी काय केलं? याच्या चक्रा मारल्या, खेडे झिजवले, लाईनीत उभा टाकले, तासन तास पंखा नसलेल्या इमारतीमध्ये त्याच हातातल्या फाईलनं स्वतःला घाम घालत तुम्हाला अनुदान मिळावं यासाठी परिश्रम घेतले. म्हणून हे कुसुम नावाचं एवढं मोठं वटवृक्ष तुमच्या समोर उभा आहे, ज्याच्या सावलीत आपण सर्वच जण आनंदानं जगतो आहोत. एक संभाजी शिकला असता तर काय झालं असतं? तर फक्त बिरादार कुटुंब सुधारलं असतं. अशी त्यांची मुलं अमेरिकेमध्ये शिकतायत, अशीही त्यांची सुनबाई त्यांचा जावई बाहेर देशात काम करतो आहे, तेही सुखा सुविधाने 60-65 एकरामध्ये भरपूर कमवले असते. त्यांच्या एरियातली शेती अतिशय उत्तम आहे. आणि मग उत्तम शेतकरी म्हणून, आधुनिक युगाचा शेतकरी म्हणून संभाजीराव उत्तमरित्या घडले असते. परंतु एकटं घडून चालत नाही, तर समाज घडला पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून संभाजीरावांनी नांदेड सारख्या महानगरामध्ये येऊन हा शिक्षणाचा पैलू तुमच्या पुढे ठेवला. एका शाळेच्या आज अनेक शाखा झाल्या. शाळेची सुरुवात कशी झाली? मी शरदचंद्र महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. मी इथे सर इथं बसून आहे. स्वर्गीय बळवंतराव चव्हाण साहेबांनी नायगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये शरदचंद्र महाविद्यालय सुरू केलं. हे पुस्तक वाचताना माझ्यासमोर शरदचंद्र महाविद्यालयाच्या सगळ्या वर्गे खोल्या पुढून जात होत्या. त्याही शाळेमध्ये बाकडं नव्हती, त्याही कॉलेजमध्ये तट्ट्याचं कॉलेज होतं. तुम्ही वरहा शब्द वापरलाय, आम्ही त्याला तिथं डुकरं म्हणायचो. सकाळी वर्गात जाताना डुकरं वर्गातून बाहेर काढावं लागायचं, पुन्हा विद्यार्थी बसायचा. हा अनुभव ही कुसुम नावाची शाळा उभा करताना तुम्हा सगळ्यांना आला. शिक्षकाला खुर्ची नव्हती, विद्यार्थ्याला बाकडं नव्हते, बसण्यासाठी मग चटई टाकली जायची. या सगळ्यातनं जेव्हा एखादं उभा टाकतं ते खरं परिश्रमाचा सुगंध असतो. आणि हा सुगंध निजाम गोंडगावकर यांनी या पुस्तकातनं तुमच्या समोर मांडलाय. हे पुस्तक तुमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा यासाठी आहे की आपण खूप लवकर थकतो, खूप लवकर हारतो, उदासीन होतो, नैराश्य येतं, सगळं संपलं असं वाटायला लागतं. तेव्हा जिथं आपल्याला असं वाटतं की आता मी थकलोय, संपलोय, थांबणार आहे, माझ्या पुढे जगण्याची किंवा पुढे जाण्याची कुठलीच जागा नाही, त्यावेळी शिक्षण तपस्वी हे पुस्तक तुम्ही निश्चितपणे वाचा. तुम्हाला जगण्याच्या नव्या वाटा निजाम गोंडगावकरच्या रूपाने आणि संभाजी बिरादार यांच्या या चरित्राच्या रूपाने निश्चितपणे मिळतील हा माझा विश्वास आहे. कारण 150 पानाचं पुस्तक लिहिताना या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात 21 प्रकरणं निजाम गोंडगावकर यांनी या पुस्तकात लिहिली. अगदी संभाजी बिरादार सरांच्या बालपणापासून ते त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत, सेवानिवृत्तीनंतरचा काळ, शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून, संस्थाचालक म्हणून, एक माणूस म्हणून, एक समाजशील व्यक्ती म्हणून आणि तुमच्या सगळ्यांना सांभाळून घेणारा तुमचा कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्याच भूमिका या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणातनं आपल्या समोर येतात. पुस्तकातले टायटल खूप छान दिली त्यांनी, इतकी मस्त टायटल आहे की प्रत्येक टायटल एक वेगळी कविता आहे. आणि मग जेव्हा एखादी कविता, एखादं काव्य आपल्या समोर उभं राहतं तेव्हा ते वाचनीय अधिक होतं. गोंडगावकर यांची भाषा मराठी अत्यंत मृदू आहे. ती भाषा प्रत्येक वाचकाला खेळवून ठेवणारी आहे. पुस्तकाचं पहिलं पान वाचायला घेतल्यानंतर शेवटच्या पानापर्यंत निश्चितपणे वाचक वाचतो. इतकं अतुलनीय मांडणी त्यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. बिरादार साहेबांवर बोलणे इतका मी निश्चित मोठा नाही, त्यांचे एखादे विद्यार्थी एवढा मी आहे, परंतु 60-70 हजार विद्यार्थी घडवणारा हा शिक्षणामधला खरंच तपस्वी तुमच्या आमच्यासाठी झगडतो. मी त्याच्यासोबत पाठीमागं चालत होतो. फुलं टाकण्यासाठी मुलं तयार होती. गोंडगावकर सर म्हणाले असं तिकडून येऊन फुलं टाकतायत. ते म्हणाले काय गरज आहे एवढं करायची. एखादा शिक्षण संस्था चालक जर तुम्ही त्याचे लाड पुरवले नाही तर तुम्ही शाळेत किती वाजता येता, वर्गात किती वाजता गेले, तुमच्या हजेरीपट बरोबर आहे का नाही, फळ्यावरती तुम्ही अनुपस्थिती लिहिली की नाही, तुम्ही येताना कसे आलात, बसताना कसे बसलात, विद्यार्थ्यांशी साधं बोललात तरी तुमच्याशी वाद घालतात. परंतु हा खऱ्या अर्थानं तपस्वी शब्द सार्थ ठरवणारा माणूस मी ऐकत होतो
काय गरज आहे निजम तिकडून जाण्याची, फुलं अंगावर घेण्याची? आपण एकूणच पायऱ्या चढून कार्यक्रमाला जाऊ. इतका साधा सरळ माणूस जेव्हा प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा अशा शिक्षणाच्या संस्था उभ्या राहतात, विद्यार्थी घडतात, मोठा हातभार लागतो, हा माझा विश्वास आहे. त्यामुळे हे पुस्तक खरं तर निजाम सर या पुस्तकाचे खंड व्हायला पाहिजे. एका पुस्तकात बिरादर सर मावतील किंवा त्यांचं काम मावल असं निश्चितपणे नाही. त्यामुळे या पुस्तकाचा दुसरा भाग जरी आपण आणला असता तरी तो प्रेरणादायी, आशादायी आणि निश्चितपणे आपल्या सगळ्याला आवडणारा असा राहिला असता. या पुस्तकात आणखीन काय गोष्टी महत्वाच्या पुढे आल्यात की आजच्या काळात शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलत चालली, बाजार भरलाय, व्यवसाय झालाय. असं असतानाही बिरादर सरांनी काय जपलंय तर फक्त गुणवत्ता जपली. काय जपलंय तर दर्जेदारपणा जपलाय. काय जपलंय तर आपुलकी, स्नेह आणि विद्यार्थी घडवण्यासाठी साने गुरुजींचा वसा, सावित्रीमाईचा वसा, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, छत्रपती शिवरायांची विचारधारा अंगीकारली. म्हणून उदगीर सारख्या तालुक्यातनं, मांजरी सारख्या खेड्यातनं, शेतकरी कुटुंबातनं पुढे आलेला माणूस शिक्षणातला तपस्वी होतो. आणि हे सगळं सार्थ ठरवण्यासाठी काय लागतं तर नीतिमत्ता, चारित्र्य, ध्येय आणि विद्यार्थी घडवण्यासाठी मनात असलेली उर्मी, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर जो तयार होतो त्याला शिक्षण तपस्वी संभाजी बिरादार म्हणतात, असं मला वैयक्तिक वाटायला लागतं. आणि मग या सगळ्या उपाध्या जर एका माणसाला लागत असतील तर निश्चितपणे त्याच्या चारित्र्याचा दरवळ, त्याच्या कर्तृत्वाचा दरवळ हा सुगंधी मोगऱ्यापेक्षाही किंबहुना गोदावरीच्या पवित्र पाणी इतका पवित्र आहे, याही मताचा मी आहे. म्हणून हे पुस्तक आपल्या सगळ्यांनी केवळ घरात नेऊन न ठेवता आपल्या आत्म्यात उतरावं, त्याला अंगीकारावं, त्याला स्वीकारावं, त्याला आत्मसात करावं. जे जे चांगलं आहे ते तुम्ही स्वीकारावं आणि जे जे वाईट आहे ते लेखकाच्या हातून कदाचित लिहिता राहून गेला असेल असं समजावं. पण माझा विश्वास आहे की शेख निजामनं कुठलीही उणीव या पुस्तकात ठेवलेली नाही. फक्त एक उणीव जी आहे ती उणीव आहे की एका पुस्तकात बिरादर सरांचं कॅरेक्टर किंवा बिरादर सरांचं काम संपणार नाही. त्यामुळे त्याचे खंड झाले असते. त्यासाठी काय करता येतं का ते बघावं. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला सरांनी वाऱ्यावर सोडलं का तर अजिबात नाही. महात्मा फुलेंनी सावित्रीयांना पुढे गेलं, सरांनी त्यांच्या स्वभावगतीला तुमच्या सोबत केलं. आणि मग ही शाळा सांभाळण्याची जबाबदारी, शाळा सांभाळणे नव्हे तर एक कुटुंब सांभाळणे, या उदात हेतून हे दाम्पत्य तुमच्या सगळ्या सोबत राहिलं. आता याच्या पुढचा काळही तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे. त्यासाठी सरांची तिसरी पिढी पण इथे आहे. निश्चितपणे मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो. गौडगावकर सरांच्या लेखणीला प्रणाम करतो आणि शिक्षण तपस्वी आदरणीय संभाजी बिराददार सरांना दीर्घायुष्य मिळो, निरोगी आरोग्य मिळो. त्यांच्या हातून आतापर्यंत 60-70 हजार विद्यार्थी घडले असतील. या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा होऊन लाखो विद्यार्थी या राष्ट्रासाठी समर्पित व्हावेत. राष्ट्राच्या उन्नतीमध्ये, प्रगतीमध्ये या संस्थेचा जेवढा हातभार आहे त्यापेक्षा अधिक हातभार व्हावा अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आम्हाला बोलून आमचा सन्मान केलाय. बोलले धन्यवाद. प्रसिद्ध साहित्यिक नांदेड यांनाही मी माईकवर आमंत्रित करतो. आदरणीय श्रीनिवासजी मस्के साहेब. मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या दीप लावून झोपताना, कोण तिना जात त्यांची, कोणताना धर्म त्यांचा, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना. या वृत्तीनं समंत आयुष्य झिजवणाऱ्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतो. आई सावित्री, आई फुलेंची आज जयंती आहे. त्यांनाही नम्र या ठिकाणी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब, त्याचबरोबर विचार मंचावर आता ज्यांनी शिक्षण तपस्वी आदरणीय संभाजी बिरादार सरांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं भाष्य केले असे आमचे मित्र, महाराष्ट्रातला एक धडाडीचा कथाकार म्हणून खरं तर त्यांचं भाषण तुम्ही या ठिकाणी ऐकलं. परंतु मी बिरादार साहेबांना विनंती करणार आहे
की त्यांची कथा आपण जर ऐकली तर मी म्हणेल की महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला एवढा दर्जेदार आणि सुंदर कथा लिहिणारा आणि त्याचं सादरीकरण करणारा कथाकार दुसरा आपल्याला सापडणारा नाहीये. त्यांचंही या ठिकाणी त्याचबरोबर सुग जाधव साहेब उपस्थित आजच्या या सत्कार मूर्ती आदरणीय संभाजी बिरादार आणि बिरादार ताई आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी. खर तर या ठिकाणी सगळे गुरुजी बसलेले. नसते ती वर्ग खोली तो रे थवा पाखराचा, नसते ती वर्ग खोली तो रे थवा पाखराचा, शब्ददाणे भरतो तो बाप होतो लेकराचा, घालून वंगण चिंध्या, घालून वंगण चिंध्या खडखड थांबवितो, लावून इळा तणाला रोपात श्वास भरतो. रोपात श्वास भरणारे आणि रोपट्याला उगवणारे या ठिकाणी सगळे शिक्षक बांधव भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत. आणि त्या भगिनींना या भावांना खऱ्या अर्थानं मायेची सावली देणारा वटवृक्षांची गरज असते. आणि या वटवृक्षामध्ये आपण सावलीनं या ठिकाणी वावरतो असा वटवृक्ष असलेला शिक्षण तपस्वी बिरादार साहेब यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मित्रांनो, या ठिकाणी राम तर्टेनं सविस्तर या ग्रंथाचा आढावा घेतलेला आहे. परंतु काही मोजक्या गोष्टी याच्यामध्ये ज्या मला सापडल्या. खरं तर आजच्या भोवतालामध्ये संवेदनशील असलेली संस्था चालक असलेली माणसं फार कमी झालेली आहे, तुरळक झालेली आहे. मी एका शाळेमध्ये शिक्षक आहे. बाहेरची शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता 9वी 10वीला शिकवणारा एक शिक्षक आहे. मला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक जे शिक्षण चालक आहेत ते कशा पद्धतीनं शाळा चालवतात, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी होते. आमच्या शाळेमध्ये देखील आम्हाला अत्यंत सन्मानाची वागणूक दिली जाते आणि आपल्या सर्वांना देखील या ठिकाणी अत्यंत सन्मानाची वागणूक हे पुस्तक जेव्हा चाललं त्यावेळेस विशेषतः लक्षात आलेलं आहे. काही संदर्भ अत्यंत सुंदर पद्धतीनं आमचे मित्र शेख निजाम गवणगावकरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने या ग्रंथाची मांडणी केलेली आहे. एक तपस्वीचा पूर्ण जीवनपट एका पुस्तकामध्ये बांधणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि अगदी मांजरी सारख्या गावामध्ये जन्मापासून ते आजच्या घडीला या शिखरापर्यंत पोहोचलेलं त्यांचं व्यक्तिमत्व या पुस्तकातून उलगडून दाखवणं, वेगवेगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून. अनेक मी पुस्तकं वाचलेली आहेत. एखादा कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिचित्रणात्मक लिहिलेलं अनेक पुस्तकं वाचलेली आहे. परंतु हे पुस्तक विशेष करून या ठिकाणी चांगल्या रीतीनं झालेलं आहे. कशामुळं? कारण याचा लेखक हा मुळात साहित्यिक आणि कवी माणूस आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं हे 5वं पुस्तक आहे. शेख निजाम गवणगावकरांचं 5वं पुस्तक आहे. आणि म्हणून एक कसलेला माणूस जेव्हा एखाद्या चरित्रात्मक लिखाण करतो त्यावेळेस त्याच्यात असलेली कल्पकता देखील अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी येते. मित्रांनो, एक संदर्भ या ठिकाणी मला फार छान वाटला. संत गाडगेबाबाचा संदर्भ त्या ठिकाणी आलाय. ही आजच्या भवतालामध्ये जी संवेदनशीलता विरत चाललेली आहे आणि त्या संवेदनशीलतेमध्ये एका ठिकाणी संत गाडगेबाबाचा बाबा जेव्हा लहान होते, अगदी लहान वयामध्ये होते, त्यांची आई नदीवर धुणं धुण्यासाठी गेलेली होती. त्यावेळेस काही कोळी पोरांचं टोळकं तिथून जात होतं. डेबोजी, जो गाडगेबाबाचं लहानपणी डेबोजी म्हणायचे, त्या डेबोजी अत्यंत वेगळ्या पद्धतीचा मुलगा होता. तो कुणामध्ये जास्त शिरायचा नाही, जास्त मित्रांमध्ये राहायचा नाही. तेव्हा त्याच्या आईला वाटलं की हा मित्रांमध्ये थोडंसं खेळावं, रमावं, त्याचं थोडंसं हे व्हावं, म्हणून ती त्या कोळ्यांच्या पोराला म्हणते की माझ्या डेबूला देखील तुमच्या सोबत खेळायला घेऊन जा. तेव्हा ते कोळ्यांची मुलं
डेबूला घेऊन त्या ठिकाणी जातात नदीवर. जेव्हा मासे धरतात ते मासे धरून, ऊन तापलेलं असतं, दुपारची वेळ असते, मासे धरून ते काय करतात, बाहेर फेकतात आणि डेबूला सांगतात त्या टोकरीमध्ये तू काय कर, मासे वेचून त्या ठिकाणी त्या टोकरीमध्ये टाक, एवढंच फक्त तू काम कर, आम्ही मासे धरतो. डेबू जेव्हा त्या मासे जेव्हा पाण्यातून बाहेर टाकली जातात त्यावेळेस ते मासे उन्हाच्या याच्यामुळं तडफडायला लागतात. त्याची तडफड डेबूला सहन होत नाही. खाली चटके लागतात, वाळूचे चटके लागतात, ऊन तापलेलं असतं आणि म्हणून तो काय करतो, तो मासा उचलतो आणि टोकरीमध्ये टाकण्याच्या ऐवजी तो काय करतो, पाण्यामध्ये परत सोडतो. ही जी संवेदनशीलता, अशी संवेदनशीलता आजच्या काळामध्ये या ठिकाणी दिसून येत नाही. एक संदर्भ या ठिकाणी आहे की कर्मचाऱ्याचा मावळा, आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या विषयी असलेलं एक प्रकरण या ठिकाणी अत्यंत संवेदनशील पद्धतीनं निजामनं या ठिकाणी मांडलेले. तो असं म्हणतो की या ठिकाणी अगदी वरून नारळासारखा असलेला माणूस, अत्यंत कडक शिस्तीचा नारळासारखा असलेला माणूस, मधून मात्र गोड खोबऱ्यासारखा, नारळाच्या पाण्यासारखा मृदू असलेला हा माणूस आहे. आणि त्यांनी सातत्याने आपल्या या कुटुंबाला, या कुसुम परिवाराला आपल्या कुटुंबासारखं मानलेले. बरेचसे संस्था चालक असे असतात की पगार झाल्यानंतर किती पगारीतला किती वाटा हा आपल्याला मिळतो हे पाहणारे संस्था चालक एकीकडं आणि दुसरीकडं बिरादार सारखे हे शिक्षण तपस्वी एकीकडं आहेत. हे नक्कीच या ठिकाणी काही उदाहरण दिले की रावसाहेब वानखेडे नावाचे सेवक आपल्यातले, वानखेडे सेवक ज्या वेळेस त्यांची अँजिओग्राफी करायची होती, त्या अँजिओग्राफीच्या वेळेस साहेबांना त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना काय पैसे लागतील असा म्हणणारा हा माणूस किती संवेदनशील आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. दुसरे एक कर्मचारीचा संदर्भ या ठिकाणी आला, रघुनाथ शिंदे. त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना थोडस शरीरानं अशक्तपणा जाणवत होता, त्यावेळेस बिरादार साहेबांनी त्यांना हलके कामं करण्याची त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे एक व्यक्ती जो आपल्या कुटुंबातल्या या सदस्यांना केवळ संस्था चालक म्हणून त्याच्यावर हुकूमत गाजवणारा हा संस्था चालक नाहीये, तर सगळ्यांशी प्रेमानं वागणारा हा संस्था चालक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर या ठिकाणी मेहरबान जाधव साहेब बसलेले, त्यांच्या मुलगी जेव्हा BAMS ला पुण्यामध्ये लागलेली होती त्यावेळेस त्यांनाही बोलून घेऊन तुम्हाला पैशाची काही अडचण आहे का, प्रवेशासाठी अडचण आहे का, अशी खाजगी मधल्या अनेक सुखादुःखांच्या अडचणी शिक्षकांच्या हा समजून घेणारा माणूस. म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या संस्था चालकांचा सत्कार कृतज्ञता सोहळ्यामध्ये उडी पडावी आणि सगळ्यांनी इतक्या प्रत्येक असलेल्या युनिटनं या ठिकाणी अत्यंत प्रेमळ यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा, ही प्रेमाची शिदोरी काही आपोआपच मिळत नसते आणि म्हणून त्यासाठी लागणारं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व या ठिकाणी होती. एक प्रसंग त्याच प्रकरणामध्ये सांगितला की 1997-98 ला द ग्रेट इंडियन सर्कस आलेली होती. अहो मला सांगा की एखादा संस्था चालक आपल्या 250 पोरांना सर्कस पाहण्यासाठी घेऊन जाऊ शकतो का? हे नाविन्य वाटलंय. कधीही लेकरांसाठी धडपडणारा एखादा संस्था चालक त्या ठिकाणी सर्कसला घेऊन गेल्यानंतर एक विद्यार्थी त्या ठिकाणी कसा गायब होतो किंवा त्याचं कहाणी फार व्यवस्थितपणाने या ठिकाणी मांडलेली आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी सुद्धा एक संस्था चालक तो मुलगा शोधण्यासाठी म्हणून या ठिकाणी सगळ्याला सूचना देतो, थांबतो. अशा प्रकारची संवेदनशीलता इतर कुठल्याही संस्था चालकामध्ये पाहायला आपल्याला मिळत नाहीये. हे त्यांचं मोठेपण या ठिकाणी नक्कीच आहे. पाठीवर हात ठेवून लढ म्हणा अशा वृत्तीचा हा माणूस आहे. कुसुमाग्रजांची कविता सुंदर आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कुणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर बोलला वरती पाहू,
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, बाहेरवासी पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. आणि मग तो विद्यार्थी जेव्हा शिक्षकांना ही सगळी करुण कहाणी सांगतो आणि शिक्षकांचा हात खिशाकडे जातो याला काहीतरी मदत करावी म्हणून, तेव्हा तो विद्यार्थी उठतो, हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. ही लढ म्हणण्याची प्रेरणा आपल्याला या संस्था चालकाकडून मिळते. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात की अशा संस्थेमध्ये आपण कार्यरत आहोत, अशा संस्थेमध्ये आपण काम करतो, ज्या संस्थेमध्ये बिरादार सरांसारखे या ठिकाणी माणसं संस्था चालक म्हणून हा कारभार पाहतात आणि सगळ्या यशाच्या शिखरापर्यंत ते या ठिकाणी या संस्थेला घेऊन जातात. संस्था ही मुळात बेसिक गोष्ट आहे, कारण अनेक गोष्टी काय केल्या जाऊ शकतात, परंतु संस्था एकदा उभी केली, असेल मी नसेल मी तरी असेल गीत हे, फुला फुलात इथल्या उद्या हसेल गीत हे, असं शांताबाई जेव्हा म्हणतात की एखादी बेसिक गोष्ट जेव्हा एखादा व्यक्ती करतो, बिरादार साहेब इथं असतील नसतील भविष्यामध्ये, परंतु ही संस्था मात्र राहणार आहे, या संस्थेचं कार्य निरंतर असं चालू राहणार आहे. म्हणजे एखादी बेसिक बांधणी करणं किती गरजेचं असतं ही जेव्हा जाणीव या संस्था चालकाला झाली, म्हणून असंख्य गोरगरीब विद्यार्थी या ठिकाणी शिकू शकतात आणि चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण या ठिकाणी घेऊ शकतात. खूप काही गोष्टी आहेत सांगण्यासारखं, पण भरपूर असा वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही. गावणगाव सरांनी या ठिकाणी म्हटलंय की तुम्ही एखादी कविता या ठिकाणी नक्कीच विद्यार्थ्यासाठी सादर करा. खरं तर विद्यार्थी नाही आहेत, परंतु त्यांना घडवणारे शिक्षक आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी एक कविता मी या ठिकाणी ठेवणार आहे आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवणार आहे. मी महात्मा फुले शाळेमध्ये, बहिर्जी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले शाळेमध्ये 1998 ला शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यावेळचा एक विद्यार्थी माझ्याकडं जवळपास 2015च्या वेळेस नांदेडला एक मुलगा मला भेटला. मी माझी गाडी दुरुस्त करण्यासाठी बापणाला आलो होतो, त्यानं त्याचा ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी बापणाला आला होता. त्यानं आवाज दिला, सर सर असा तो म्हणाला. मी वळून पाहिलं. आम्ही सगळे शिक्षक दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांना कधीच विसरत नाही. एक तर अत्यंत हुशार असला पाहिजे, नाहीतर अत्यंत आगाऊ असला पाहिजे. तो आगाऊ प्रकारामध्ये मोडणारा विद्यार्थी होता. मी म्हणलं, ओळखलं, त्याचं नाव सांगितलं. मी म्हणलं काय करायला लागलं? तो म्हणला काही नाही सर, शेती करायला लागलं. आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो, शिकाल तर टिका, नाही तर भंगारमध्ये विका. पण विद्यार्थी काही ऐकत नसतात. त्यातल्या त्यात 9वी पासून 12वीचा काळ हा अत्यंत आंदोलनाचा काळ असतो. खूप तळमळीनं शिक्षक सांगत असतात, परंतु विद्यार्थी त्या काळामध्ये एका वेगळ्या वातावरणात असतात आणि म्हणून ते ऐकत नाही. ते म्हणला काही नाही सर, म्हणला लग्न झालं, पहिलीला एक आहे दुसरीला आहे. मी थोडासा गोंधळून गेलो. आपला विद्यार्थी आपल्या पुढे गेलाय, कारण पहिलीला एक आहे दुसरीला एक आहे म्हणायला लागलाय. माझ्या चेहऱ्यावरच्या हावभाव पाहून त्यानं क्षणात म्हटला की तसं नाहीये सर. म्हणला मला 2 मुलं आहेत, म्हणला पहिल्या वर्गात एक आहे आणि दुसऱ्या वर्गात एक. म्हणजे पहिलीला एक आहे दुसरीला एक आहे, म्हणजे 2 बायका नाहीयेत असं त्याला सांगायचं. मी त्याला म्हटलं काय करायला लागते? मग ट्रॅक्टर आणला, म्हणला सगळे नट बोल्ट ढिले झाले सर म्हणला, आणि 10वीला नापास झालो. अत्यंत वाईट वाटलं. आपल्या हातून खूप मुलं घडत असतात, जसं साहेबांनी अनेक या ठिकाणी पिढ्या घडवल्या. वाईट वाटलं आणि घरी गेल्यानंतर जी कविता लिहिली ती कविता आपल्या समोर ठेवतो. मनामध्ये कालवा कालव झाली की एका विद्यार्थ्याला आपण घडू शकलो नाही. आणि त्या काळात सैराट नावाचा चित्रपट आलेला होता, त्याच्यावरचं विडंबन, महाराष्ट्रभर माझं विडंबन हे गाजलेलं आहे. ते विडंबन आपल्या समोर ठेवतो. 10वीच्या होतो वर्षात धिंगा मस्तीच वर्गात, मास्तर होता सांगत
आम्ही मातर कोमात हे हंग घसरलो अभ्यासामंदी अन हातामधी निकालाला जी नापास झालो जी नापास झालो जी नापास झालो जी. विको जरा कमी करा. बदलून गेलं या सार शाळेची सुटली या दोर ऐकील नाही गुणाच गुरमीत मी जो मात हे आता शेतामंदी यावता माग अन हातामधी रुमण आलं जी नापास झालो जी नापास झालो जी नापास झालो जी. बदलून गेलं या सार शाळेची सुटली या दोर ऐकील नाही कुणाच गुरमीत मी जो मात हे आता शेतामंदी यावता माग अन हातामधी रुमण आलं जी नापास झालो जी. किती किती रडलो या. एकदा नापास झाल्यावर रडलं काय पडलं काय काही उपयोग नसतो. किती किती रडलो या रानामध्ये पडलो या ढोरा माग हिंडलो या दमलं हे दमलं. किती किती रडलो या रानामध्ये पडलो या ढोरा माग हिंडलो या दमलं हे दमलं. दोस्ताच्या नादान दमलं कळलं समद हे उशिरा वळलं आता मुरलिया अन वाळलिया आता मुरलिया अन वाळलिया अन सपान सार खाक झालं जी नापास झालो जी नापास झालो जी नापास झालो जी. धन्यवाद. सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली. आपल्या समोर व्यक्त होता आलं. खऱ्या अर्थानं आम्ही वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राम आणि मी पुन्हा येणारच आहोत अशी अपेक्षा करतो. कारण हे इथं काही फारसं वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. आदरणीय साहेबांना बिरादार ताईला आणि साहेबांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. उतरावं तुमच्या अंगणात चमकणाऱ्या दिव्यांचा आकाश काळोख जावो उलट पावलांनी उंजळीत राहू फक्त प्रकाश. हा प्रकाशाच्या दिशेने चालणारा हा वाटसरू आहे आणि प्रकाश पेरणारा हा माणूस आहे. जो माणूस आपल्या सगळ्यांमध्ये या ठिकाणी आहे आणि सगळ्यांवर इथं नितांत प्रेम करतात त्या माणसांना दीर्घ आयुष्य लाभो. चांगलं अत्यंत चांगलं काम करण्याची संधी त्यांना आयुष्यात मिळो या ठिकाणी एवढं बोलून मी माझी जागा देतो. धन्यवाद. उपप्राचार्य रसिका महाविद्यालय देवणी जिल्हा लातूर यांनी आपलं साहेबांवरतीचं प्रेम या ठिकाणी व्यक्त करावं. आपणास आश्वस्त करतो वेळ आमच्याकडे फार अपुरा आहे. सोनटक्के सर. धन्यवाद. आदरणीय सोनटक्के सर. आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, आमदार लोहा कंधार मतदारसंघ, या ठिकाणी उपस्थित असणारे मान्य पदभाऊ डॉक्टर डी.पी. जांभरुणकर सर, सुगत जाधव सर, आत्ताच ज्यांचं अगदी व्याख्यान झालं, मंत्रमुग्ध असं व्याख्यान झालं असे मस्के सर, यापूर्वी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे राम सर, मंचावर उपस्थित आजचे सत्कार मूर्ती माननीय श्री संभाजीराव बिरादार साहेब, सचिव श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, त्यांच्या सौभाग्यवती माननीय सौभाग्यवती शशिकलाताई बिरादार मॅम, त्यांचे सर्व कुटुंबीय, आदरणीय पाटील सर, वाघमारे सर, उपस्थित सर्व विचारमंच, या ठिकाणी मला जाणीव आहे वेळ खूप झालेला आहे, आपला जास्त वेळ घेणार नाही आणि थेरॉटिकल साहेब काय आहेत हे आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांनी सांगितलेलं आहे, मस्के साहेबांनी सांगितलेलं आहे, राम सरांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावरती आज जो शिक्षण तपस्वी संभाजी बिरादार सर हा जो ग्रंथ प्रकाशित या ठिकाणी झालेला आहे, त्या ग्रंथांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी खूप असं सखोल विवेचन झालेलं आहे आणि संयोजकांची पण सूचना आहे. त्यामुळे बिरादार साहेब काय आहेत
त्यांनी काय कर्तृत्व केलेलं आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहात. पण आता सांगितल्याप्रमाणे या कुसुमताई शैक्षणिक संकुलाची सुरुवात अगदी तट्ट्यामध्ये झालेली. जांभरुकर साहेबांना, जाधव साहेबांना, या मंचावर उपस्थित असणाऱ्या आणि काही जुन्या शिक्षक वृंदांना या ठिकाणी त्याची जाणीव आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. अशा या तट्ट्यामध्ये सुरू होणाऱ्या छोट्याशा रोपट्याचं आज कुसुमताई शैक्षणिक संकुलामध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय असं मी म्हणेन. आणि या माध्यमातून साहेबांनी बरेचसे युनिट या ठिकाणी सुरू केलेले आहेत. पण एक आवर्जून सांगावंसं वाटतं की एकही युनिट प्रोफेशनली नाही, ज्यामधनं पैसा कमावला जाईल असं युनिट साहेबांनी केलेलं नाही. बऱ्याचशा संस्था चालकांचा उद्देश अर्निंग कसं होईल असे युनिट काढण्यावर असतो, तो त्याकडे साहेबांचा भर नव्हता. म्हणजेच समाजाचा आपण काहीतरी देणं लागतोय या दृष्टीनं, या उदात्त भावनेने साहेबांनी काम केलेलं आहे. साहेबांना मी 2000 पासून ओळखतोय. त्याचं कारण असं, साहेबांनी माझ्या पत्नीला या ठिकाणी वृंदा गोरे म्हणून, ती सहशिक्षिका म्हणून कार्य करण्याची साहेबांनी संधी दिली आणि त्याचाच फरक म्हणून मी या ठिकाणी फक्त 2 मिनिटांमध्ये साहेबांचं कृतज्ञता करण्यासाठी थांबलोय. त्याचं कारण असं, माझ्यासारख्या एक छोट्याशा कुटुंबातून आलेल्या कुटुंबामध्ये केवळ आणि केवळ बिरादार साहेबांना तिला शिक्षिका म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आहे. म्हणून समोर एक सिनियर कॉलेजचा, ग्रँटेड सिनियर कॉलेजचा व्हाईस प्रिन्सिपल, माझी कन्या एक MBBS, मुलगा इंजिनियर आणि मिसेस शिक्षिका, हे एका छोट्या कुटुंबातून एका 4 अधिकाऱ्यांचं श्रेय केवळ संभाजी बिरादार सरांना जातं. तेव्हा बिरादार साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतोय. आणि मान्य श्री संभाजीराव बिरादार साहेबांच्या इंग्लिशच्या स्पेलिंगच्या नावाचं विश्लेषण करून मी थांबणार आहे. थेरॉटिकली म्हस्के सर, राम सर, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी सांगितलेलंच आहे. आपण सर्व सुज्ञ पालक, शिक्षक वृंद, मॅडम या ठिकाणी उपस्थित आहात. साहेबांची बिरादार संभाजी माणिकराव बिरादार या साहेबांची स्पेलिंग आपणास माहिती आहे आणि मला जसं जमतंय त्या पद्धतीने मी विश्लेषण केले. आवडल्यास जरूर टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार आपण त्याला दाद द्यायची आहे. S for smart, A for active, M for moral, B for brave, H for honest, A for accountable, I for joyful आणि I for impressive. J for joyful, I for impressive. M for magnificent, A for able, N for navigator, I for ideal, K for kind, R for remarkable, A for appreciable, O for open-minded, B for brilliant, I for innocent, R for rare, A for administrator, D for dashing, A for admirable and R for remarkable. मराठीमध्ये थँक्स याचाच अर्थ मराठीमध्ये सौंदर्यवान, चपळ, नैतिक, शूर, प्रामाणिक, जबाबदार, आनंदी, प्रभावी, शानदार, समर्थ, मार्गदर्शक, आदर्श, दयाळू, उल्लेखनीय, प्रशंसनीय, खुल्या मनाचे, बुद्धिमान माणूस, मासूम, दुर्मिळ प्रशासक, हिम्मतबाज, कौतुकास पात्र आणि अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणजे मान्य श्री संभाजी माणिकराव बिरादार साहेब. धन्यवाद साहेबांना. यापुढे निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अजूनही समाज उपयोगी मोठमोठे कार्य घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, बिरादार सरांचं आमचं नातं 4 वर्षापासूनचं जरी असलं तरी माझी पत्नी त्यांची विद्यार्थिनी आहे. D.Edला बिरादार सर प्राचार्य होते, त्यामुळे D.Ed, माझ्या पत्नीचं D.Ed त्यांच्यामुळे झालेलं आहे आणि त्यामुळे ती शिक्षिका झाली. त्यानंतर बऱ्याच वेळा बिरादार सरांचा माझा संपर्क आला, परंतु आमच्या ओळखीचं रूपांतर नात्यामध्ये होईल असं वाटलं नाही. आणि एवढं मोठं हे सगळं सांभाळतात ही साधी गोष्ट नाही.
त्यांना या सगळ्या कार्याबद्दल खूप 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 शुभेच्छा, कारण त्यांच्या नावामध्येच संयमी, भावणारे आणि जिद्दी हे सामावलेलं आहे. पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रत्येकाला वेळ आहे. आदरणीय आत्राम साहेब. हॅलो. भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि आज सावित्रीबाई फुले यांच्या पंचवार मी मनापासून अभिवादन करतो. विशेष म्हणजे आज हा सत्कार सोहळा, ग्रंथप्रकाशन आणि कृतज्ञता सोहळा या निमित्तानं अनेक मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि विशेष म्हणजे सावित्रीच्या लेखी ज्या इथे शिक्षिका म्हणून बसून आहेत त्यांच्या सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो. आज तुमचा खूप मोठा दिवस आहे, तुमचा अधिकाराचा दिवस आहे. आणि त्यासोबतच माननीय बिरादार मॅडम, तुम्हाला पण आजच्या दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. माझा मुलगा देखील आपल्या शाळेमध्ये शिकत होता. बालपण माझ्या मुलाचं आपल्या शाळेमध्ये गेले. शेख सरांचं, बिरादर सरांचं मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन लाभलं. विशेष म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच बोलत राहतो, 24 तास बोलतो. आणि जेवढे क्षेत्रातील मान्यवर आहे, साहित्यिक असो, कथाकार असो, पत्रकार असो, आमदार, खासदार, कलेक्टर असो, कोणी असो, यांच्या सर्वांच्या मुलाखती होत असतात. माझे विशेष मित्र म्हणजे दिगा पाटील, माझा परिचय इथं 2009 पासून माझा मित्र आहे, सवंगडी आहे. आणि पत्रकार बंधू या क्षेत्रामध्ये काम करत असताना राम तळटे हा माझा, जसा त्यांनी उल्लेख केला, गुरु आहे. पण जेव्हा राम इथं आला होता त्याच्यापाशी त्याच्या मेहनतीशिवाय आणि त्याचं आमच्या सहकार्य या माध्यमातून रामची जीवन कथा खूप मोठी आहे. पण आज तो त्याच्या मेहनतीनं जोरावर आज खूप मोठा त्याने नाव कमवलं आहे. नक्कीच आपल्यासारखे सहकार्यांच्या माध्यमातून जर एकही व्यक्ती घडला तरी आपण खूप काही कमवलं. फक्त पैसा कमवणंच हा आपला गुणधर्म नसून बिरादार साहेबांनी लोकांना कमवलं, पैशापेक्षा लोक कमवणं महत्त्वाचं असतं, पैसा तर आज कोणी कमवतो. हे ब्रीदवाक्य त्यांनी आज आपल्या जीवनातून साध्य केलेलं आहे. म्हणून आजच्या दिनानिमित्त मी दोघांनाही, मॅडम आणि सरांना शुभेच्छा देतो. आणि मंचावर उपस्थित माझे जे मान्यवर गण आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो की आपण आलात आणि सर्वांनी मला या बोलण्याची संधी दिली. नक्कीच त्यांचा जीवन प्रवास आकाशवाणीच्या माध्यमातून देखील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेख सर, आपण सुद्धा आपल्या माध्यमातून या ग्रंथ सोहळ्याच्या निमित्तानं लोकांपर्यंत त्यांची जीवन यात्रा जी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपण एक उत्कृष्ट साहित्यिक आहात आणि या साहित्याच्या माध्यमातून आपण हे लिखाण कायमस्वरूपी ठेवावं ही सदिच्छा. मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला परत सर्वांना सर खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर 2 मिनिटं या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय मेहते सर. आदरणीय श्रीमान संभाजीराव बिरादार साहेब आणि सौ बिरादार ताई यांच्यावर लिखित ग्रंथ प्रकाशन आणि कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे जुंजार नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, थोड्याच वेळात इथं उपस्थित होणारे खासदार रवींद्र चव्हाण साहेब, हेमंत पाटील साहेब आमदार, आणि ज्यांचे अतिशय प्रभावी असे भाषण झाली असे साहित्यिक मित्र ज्यांनी उल्लेख केला की ते माझे विद्यार्थी आहेत, परंतु ते आज खूपच अतिशय चांगलं पुस्तकाबद्दलचं भाष्य त्यांनी केलंय असे राम तरटे, मंत्रमुग्ध करणारे मस्के साहेब, सर्व मान्यवर, आमचे सहकारी मित्र प्राध्यापक DB जांभूळकर सर, माझे व्याही असणारे आणि बिरादार सरांचेही व्याही असणारे आदरणीय प्राध्यापक सुग जाधव सर, SW कुलकर्णी सर, व्यंकटराव पाटील सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खूप वेळ झालेला आहे.
2च मिनिटाची मला परवानगी असल्यामुळं मी अतिशय संभाजीराव साहेबाकडनं प्रेरणा घेऊन मी एका संस्थेमध्ये प्राचार्य पदावर काम करत असताना बिरादार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्यानं मीही एक शाळा चालू करण्याचा प्रयत्न केला. किती खूप अवघड असतं. तेव्हा एका छोट्या खेड्यातून संभाजीराव साहेब नांदेडला आले आणि त्यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केलं. खूपच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व ज्यांचा सहवास मला अनेक वर्षापासून आहे. मला सातत्यानं त्यांची प्रेरणा असते आणि नव्या नव्या गोष्टी करण्याचा अट्टहास त्यांना असतो आणि आणखी त्यांच्या हातून शिक्षण विभागात मोठं कार्य होवो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. आणि दोन्ही उभयंतांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये समाजाच्या कल्याणासाठी हे जे काही विश्व निर्माण केलेलं आहे त्याचा अधिक विस्तार हो अशा सदिच्छा देतो आणि त्यांना आरोग्य लाभावं. आणि आम्हाला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकाचेही आभार मानतो आणि गौणगावकर सर जे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो, कारण अतिशय चांगलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनाही शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ग्रंथ प्रकाशन व कृतज्ञता सोहळ्याचे सत्कार मूर्ती आमचे मार्गदर्शक या संस्थेचे सचिव संभाजीराव बिराजदार, आमच्या ताई शशिकलाताई बिराजदार, सर्व आदरणीय मंच समोर बसलेले सर्व साहित्यिक, ज्येष्ठ मंडळी, या संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रो, वेळ भरपूर झालेला आहे. अतिशय कमी शब्दामध्ये आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकरांनी साहेबांचा गौरव त्या ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये केलेला असल्यामुळं फार काही बोलण्याची या ठिकाणी गरज नाही. माझ्या यापूर्वीच्या काही वक्त्यांनी सुद्धा सरांचा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी त्यांच्या कार्याचा केलेला आहे. मित्रो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी शेख सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला. उपक्रमच राबवला नाही तर एक त्या पुस्तकाला नाव त्यांनी दिलं शिक्षण तपस्वी. खऱ्या अर्थानं ते नाव आदरणीय संभाजी बिराजदार यांना शोभून दिसणारं आहे. कारण की मी स्वतः 1982-84 पासून मी सरांना त्या ठिकाणी ओळखतो. ही संस्था स्थापन होण्याच्या पूर्वीपासून आम्ही त्या ठिकाणी एकत्र, मी शिवाजीनगरला खाजगी शिकवणी घेत होतो आणि बिराजदार साहेब त्या ठिकाणी DED कॉलेजचे प्राचार्य त्या ठिकाणी होते. त्यावेळेसपासूनची आमची ओळख आहे आणि अतिशय कष्टामधून त्यांना वाटत होतं की आपण काहीतरी विद्यार्थ्यासाठी त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि या सिडकोसारख्या भागामध्ये त्यांनी शिक्षण संस्था या ठिकाणी सुरू केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की अतिशय नामवंत शाळा म्हणून या ठिकाणी सिडको हाडकोमध्ये त्या ठिकाणी ओळख त्या ठिकाणी त्या शाळेची आपल्याला दिसून येते. मी यांच्या बाजूच्याच ज्युनियर कॉलेजमध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक त्या ठिकाणी होतो. प्राध्यापक संघटनेचा त्या ठिकाणी प्रतिनिधी असल्यामुळं आमच्या संस्थेतले काही कर्मचारी, काही शिक्षक माझ्याकडे आले. ते म्हणले की आपल्या 200 फुटावर ज्युनियर कॉलेज त्या ठिकाणी सुरू होत आहे, आपण त्या ठिकाणी शासनाकडे त्या ठिकाणी आपण त्यांच्यावर ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेऊ. मी त्यांना सांगितलं की 200 फुटावर नाही, आपल्या भिंतीला भिंत लागून जरी ज्युनियर कॉलेज सुरू झालं तर आपण चांगली क्वालिटी दिली तर आपल्याकडे विद्यार्थी येतील, आपल्यापेक्षा चांगली क्वालिटी त्यांनी दिली तर त्यांच्याकडे विद्यार्थी येतील. म्हणून मी आमच्या शिक्षकांना समजून सांगितलं की कुठेही आपण ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं नाही. आणि अतिशय बिराजदार साहेबचा स्वभाव चांगला असल्यामुळं त्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथं विद्यालय त्या ठिकाणी सुरू केलं आणि आज आपण पाहतो की एक नामवंत शाळा म्हणून त्या ठिकाणी ओळखली त्या ठिकाणी जाते. आणि सरांचं फक्त एकच वैशिष्ट्य मी सांगतो
की सरांनी शाळा तर उत्कृष्ट चालवली, परंतु शाळेच्या शिक्षकापासून मुख्याध्यापकापर्यंत प्रत्येकाला असं वाटते की साहेब माझे आहे. शिक्षक म्हणजे शिपायाला सुद्धा वाटते की साहेब माझ्यावर प्रेम करतात. इथं मुख्याध्यापक माझ्या समोर बसलेले आहेत कुलकर्णी सर, त्यांना सुद्धा वाटते त्या ठिकाणी जोशी सरांना की साहेबांचा माझ्यावर 100% विश्वास आहे. म्हणजे अशा पद्धतीनं साहेबांनी प्रत्येक कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी विश्वास टाकला आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला साहेब आपले वाटतात. आपले वाटण्याचं कारण का आताच उल्लेख केला की साहेब प्रत्येकाच्या कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी त्या ठिकाणी होतात आणि त्यामुळं आज साहेबाचा हा एक उत्तम कार्यक्रम शेख सरांनी त्या ठिकाणी घेतला. मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक चांगला उपक्रम या शाळेमध्ये त्या ठिकाणी राबवला, त्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षकांचाही या ठिकाणी मी म्हणजे त्यांचे आभार मानतो. आणि आदरणीय बिराजदार साहेबांना जो काही कृतज्ञता सोहळा या ठिकाणी त्यांच्या बाबतीत या ठिकाणी संपन्न झाला, यातून अजून त्यांनी प्रेरणा त्या ठिकाणी घडवून आपली संस्था अजून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याविषयी त्यांनी विचार करावा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि सरांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामनाला धडाभर ध्येय मी घालत नाही. मला एकच मिनिटामध्ये काही गोष्टी सांगायच्या आहेत. महात्मा फुल्यांनी काय सांगितलेलं आहे, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, सारे अनर्थ एका अविद्येने केले. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वाघाचं पिल्लू दूध पिल्याबरोबर घुरगरतो, तसं शिक्षण घेतल्यानंतर माणूस हा घुरगरतो. त्याचं एक फलंत उदाहरण म्हणजे हा निजाम गवणगावकर. निजाम गवणगावकर हा माझा विद्यार्थी आहे. देगलूर साधना असेल देगलूरचा मित्र हो. आणि बिरादर सर आमचे सहकारी आहे संस्था चालक म्हणून, त्यांना मी दीर्घायुष्य देतो. आणि त्या गुरुगुरूच्या माध्यमातूनच निजामने हे पुस्तक आपल्या पुढे सादर केले, त्याला मी धन्यवाद देतो. आणि बिरादर सरांना दीर्घायुष्य लाभो, असे त्यांचे सातत्यानं काम हो, याचे मी त्यांची शुभेच्छा इच्छितो. याचे बोलून मी माझे भाषण संपवतो, कारण बोलायला खूप वेळ आहे. आपणही आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय मुंडे मॅडम. मत थोडक्यातच व्यक्त करणार आहे, कारण भूक मलाही लागली आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आदरणीय व्यासपीठ, शिक्षण तपस्वी संभाजीराव बिरादार म्हणजे आमचे साहेब, लेखक शेख निजाम गवणगावकर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त माझे 2 शब्द. 1987ला कुसुमताई प्राथमिक शाळेची मान्यता आली, 1987लाच कुसुमताई माध्यमिक शाळेची मान्यता आली, 1998ला उच्च माध्यमिकची मान्यता आली आणि 2000ला गोदावरी पब्लिक स्कूलची मान्यता आली. आणि इतर संस्था म्हणजे यशवंतराव चव्हाण वसरणी आणि शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मालेगाव. या सर्व संस्थेचे जनक श्री संभाजीराव बिरादार साहेब हे आमचे, आज त्यांच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे ते आमची सत्कारमूर्ती. मी या शाळेत 1994ला आले तेव्हा ही शाळा इथं नव्हती. कुठलीही भौतिक सुविधा नसताना सुद्धा या शाळेमध्ये विद्यार्थी मात्र होते. आणि ही शाळा 5 ते 6 खोल्यांची आणि तीही भाड्याने घेतलेल्या एका जागेमध्ये चालायची. मग 1995ला आम्ही सगळे म्हणजे हा शाळेचा जो आमचा परिवार आहे, विद्यार्थी, शिक्षक, साहेब, मॅडम, आम्ही सर्वजण या मोठ्या प्रांगणात येऊन दाखल झालो. तिथेही म्हणजे जुन्या शाळेत जसं होतं तसं सुरुवातीचं चित्र असंच होतं. इथंही पत्र्याचे शेड होते, पत्रेच होते, फक्त विटांच्या भिंती होत्या. आणि साहेबांची आणि मॅडमची खूप मोठी दूरदृष्टी होती, त्यामुळं त्यांनी थोड्याच अवधीत शाळेच्या पक्क्या इमारती उभा केल्या. इमारती मी 1994ला ज्या शाळेत आले ती शाळा मला आज आठवत नाही असं नाही, पण हा चढता आलेख सोफा नव्हता. आम्ही याचे साक्षीदार आहोत. हे पुस्तक जे शेख सरांनी लिहिलंय त्यातलं साहेबांचं बालपण आणि शाळेत मी येण्या अगोदरचं आयुष्य मला वाचताना नवीन वाटलं. बाकी जो शाळेचा आजपर्यंतचा इतिहास आहे तो आम्ही डोळ्यांनी पाहिला आहे. पण शेख सरांनी साहेबांचं व्यक्तिचरित्र लिहून फारच छान काम केलं आहे, कारण पुढे येणाऱ्या लोकांना साहेब, शाळा आणि साहेबांचं काम समजलं पाहिजे. एक पितृहृदयी आणि मातृहृदयी नेतृत्व आम्हाला लाभलं, म्हणून आम्ही खूप छान प्रकारे ही नोकरी करू शकलो. साहेब एक उत्तम प्रशासक आहेत. मी नेहमी घरी म्हणायची, साहेबांना एवढं कसं समजतं.
सर्वांना कौतुकाची थापही भेटली आणि कधी कधी फटकारही भेटला. आमची शाळा म्हणण्याचा आनंद आम्हाला उपभोगता आला. हे आपलं सगळ्यांचं आहे, सर्वांनी मिळून हे झाड मोठं करूया अशीच मानसिकता साहेबांची होती. आणि साहेबांना साथ भेटली ती उत्तम अशा सहचार्याने सौ बिरादार मॅडम यांची. मॅडम कधी साहेबांच्या मागे, कधी बरोबरीला, तर कधी साहेबांच्या पुढे, मिळवण्यासाठीही आणि टिकवण्यासाठीही. काही गोष्टींचा संघर्ष आणि तळमळ मी जवळून पाहिली आहे. एखादी गोष्ट निर्माण करणं फार सोपं असतं, पण ते टिकवणं अवघड. इथं तर निर्मितीही अवघड होती आणि टिकवणंही. पण दोघा उभयंतांनी मिळून आम्हा सर्वांना, शिक्षक शिक्षिका यांनाही आणि हजारो विद्यार्थ्यांना एक छान मोठं संस्थेचं झाड निर्माण करून दिलं. या शाळेतून किती डॉक्टर, किती इंजिनियर, वकील, कारखानदार बनले याची गिनती नाही. माझा म्हणजे आमचा प्राथमिक विभागाचा एक वेगळा आनंद म्हणजे साहेब आम्हाला 23 वर्ष मुख्याध्यापक होते. साहेबांनी आणि मॅडमनी हे सगळं निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जो या शाळेत नोकरीला आला त्याचा परिवार उजळून निघाला आणि जो या शाळेत शिकला त्याचं भवितव्य उजळून निघालं. प्रत्येकाची विचारपूस करणं, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणं हा साहेबांचा स्वभाव सगळ्यांना आपलंसं करून गेला. त्यांचं कौटुंबिक आयुष्यही खूप छान आहे. 2 आज्ञाधारक मुले, एक प्रेमळ मुलगी आणि पक्की साथ देणारी सहचारिणी आणि विशेष म्हणजे सर्वजण एक यशस्वी आयुष्य जगणारे. फक्त आता आमची सर्वांची एकच इच्छा आहे, साहेबांनी स्वतःची तब्येत सांभाळावी आणि आम्हाला आणि या सर्व शैक्षणिक संस्थांना एक त्यांच्या विचारांचा आणि अनुभवांचा भक्कम आधार द्यावा. साहेबांच्या सोबत मॅडम आहेत म्हणून हे सगळं जे आज आपण पाहत आहोत ते दिसत आहे. मॅडमनी सुद्धा स्वतःची तितकीच काळजी घ्यावी. सुरुवातीला म्हणजे 1987ला जे रोपटं होतं तो आता तसं न राहता त्याचा वटवृक्ष झाला आहे. हे सगळं इतकंही सोपं नव्हतं, म्हणूनच आमच्या शेख सरांनी त्या यशाची गाथाच या व्यक्तिचरित्रातून मांडली आहे. शेख सरांच्या लिखाणाबद्दल बोलणे इतकी मी मोठी नाही. खूप सुंदर रीतीने आणि छान शब्दांमध्ये सरांनी सर्व गोष्टींची मांडणी केली आहे. लेखक हा पुस्तकाची आई असतो आणि आई कधीही श्रेष्ठच असते. सरांच्या लेखणीला आणि साहेबांच्या कर्तृत्वाला प्रणाम करून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. मॅडम, खरं तर माध्यमिक, ज्युनियर आणि गोदावरीचे शिक्षक बोलणार होते, परंतु त्यांना बोलण्यासाठी आपण काही ठेवलेच नाही. त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम मी रद्द करतो आणि यानंतर सौ विजया अशोकराव पाटील जाधव, संत बाळगीर महाराज शाळेच्या खजिनदार यांना विनंती करतो आपण साहेबांचा सन्मानही करावा आणि 2 शब्द व्यक्तही करावे.